बघा, जर लंबवृत्तचित्तीची त्रिज्या आणि उंची 10ने वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल असा प्रश्न. पहिली गोष्ट, लंबवृत्तचित्तीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी लेकरांनो 2πr/h हे सूत्र वापरतात. इथं हे मूळ क्षेत्रफळ. आता त्रिज्या आणि उंचीमध्ये बदल करायचा म्हणून 2πr/h हे झालं नवीन क्षेत्रफळ. इथं लेकरांनो 2π दोन्ही राशीमध्ये ॲज इक्वल परस्परांना अंशछेदात्मक स्वरूपामध्ये भागिला असल्यामुळं काटाकाटी करा. उरतात दोन गोष्टी, RH हे RH म्हणजे RH1 म्हणा, RH2 म्हणा. एखादी गोष्ट समजा आता हे 2π अंशस्थानी, हे 2π छेदस्थानी असेल आणि अंशछेदात्मक यांची रचना असेल तर अंशासाठी छेद खलास. जर अंश आणि छेदस्थानी असलेले पद सारखे असतात तेव्हा. गोष्टी लक्षात आल्या. लेकरांनो, मूळ त्रिज्या 1 समजू, मूळ उंची 1 समजू, तर हा गुणाकार किती येतो? 1 गुणिले 1 1. इथं 1 काही दर्शवलं नाही, लक्ष द्या. पुढे चला. म्हणून मूळ क्षेत्रफळ 1. लक्ष द्या. पुढे चला. आता त्रिज्या आणि उंची 10ने वाढवली म्हणजे वाढवायची असं गणिताला म्हणायचं. आता 10ने वाढवली, पुढं प्रश्न विचारला तर क्षेत्रफळात किती टक्क्यांनी फरक पडेल, किंबहुना क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. इथं टक्क्यांनी हा शब्द प्रयोग, म्हणून इथं 10ने नाही नुसत्या, तर इथं 10% वाढवली असं पाहिजे होतं. एखाद्या वेळेस काही शब्द लुप्त करून परीक्षार्थ्यांची मनं कशी गोंधळतील हा कावा यूज केल्याशिवाय राहत नाही. ही स्पर्धा परीक्षा आहे लेकरांनो, आणीबाणीच्या प्रसंगी हे आम्हाला कळावं, लक्षात घ्या. लय मोठा अवघड असते, समजून घ्यावं. मी तर म्हणतो एखाद्या वेळेस प्रश्न निर्माण करते, प्रश्न सोडवणाऱ्यापेक्षा कसेच हुशार नसतात ही हृदयावर गोष्ट टिपून घ्या, लक्षात घ्या. प्रश्न निर्माण करते, प्रश्न सोडवणाऱ्यांपेक्षा अजिबात हुशार नसतात, तर्कवादी नसतात, लक्षात घ्या. आळशी असतात, कंटाळवाणे असतात. म्हणूनच तर काही परीक्षामध्ये ते प्रश्न रिपीट होतात, लक्षात घ्या. हो बापू. निखळ निर्झर जो झरा असते सारखा वाहणारा, त्यातलं पाणी गोल्डन का डबक्यातलं पाणी गोल्डन हो, लक्षात घ्या. जे पाणी सारखं वाहते, तुम्ही सारखे वाहणारे म्हणजे सारखे प्रयत्नरत असणारे साधना करणारे लेकरांनो साधक आहात. तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. परीक्षेचा जो बी काही तुमच्या मनामध्ये हायपोकांड्री आहे, भीती आहे, ती काढून टाकायची, फेकून द्यायची. सगळं माझ्यासाठीच आहे. मी ईश्वराचा पुत्र आहो, लक्षात घ्या. माझी या भक्ता काय संसाराची चिंता, का समर्थाची कांता कुरान न मागे. जो ईश्वराचा भक्त आहे त्याला भीक मागायची वेळ कधी पांडुरंग परमात्मा येऊ देत नाही, लक्षात घ्या. म्हणजे इथे हे टक्के 10% वाढवली असं खरं तर पाहिजे होतं. यासाठी एवढं मी रामायण बोललो. जर लंबवृत्तची त्रिज्या आणि उंची 10ने वाढवली म्हणजे 10% वाढवली असं पाहिजे होतं. आता नवीन त्रिज्या, नवीन उंची, नवीन त्रिज्या आणि उंचीसुद्धा, त्रिज्यासुद्धा, या दोन्ही गोष्टी 10ने वाढवायच्या. एकच घ्या, त्रिज्या किती वाढेल म्हणजे त्रिज्या किती होईल. पूर्वीची त्रिज्या 1 आहे, आता नवीन त्रिज्या मूळ त्रिज्येच्या 10ने वाढवायची म्हणजे 10% वाढवायची. 10% व्यवहारी अपूर्णांकात 10/100 असे मांडतात. 1 अधिक कंसामध्ये शून्याला शून्य जाईल, 1 गुणिला 1/10 उरेल. 1 अधिक कुठली संख्या, कुठलंच पद एकटं नसते, छेदस्थानी 1 असतो. या गोष्टीचा न्यायाचा विचार करत कंसामध्ये 2 अपूर्णांक, अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाछेदाचा म्हणजे 1 गुणिला 1 छेदस्थानी 10 10. लेकरांनो, 1 अधिक हा भाग जातो 0.1 असा, ही बेरीज 1.1 ही नवीन त्रिज्या आणि एवढीच उंचीसुद्धा वाढवायची म्हणजे नवीन उंचीसुद्धा एवढीच असणार. हे मूळ
क्षेत्रफळ 1 आलं. आता इकडं बघा, नवीन त्रिज्या 1.1, नवीन उंची तेवढीच 1.1, हा गुणाकार 1.21. हे मूळ क्षेत्रफळ, हे नवीन क्षेत्रफळ. क्षेत्रफळ किती टक्क्यानं वाढेल, किती टक्क्यानं वाढलं, प्रत्यक्षात वाढ किती, प्रत्यक्षात वाढ लेकरांनो काढायची तेव्हा 1.21 मधून हे 1 वजा करा, उत्तर सापडेल 0.21 ने क्षेत्रफळ प्रत्यक्षात वाढलं. मात्र टक्केवारीत किती, हा तुमच्या उत्तराचा पेच. 0.21 ही लेकरांनो या मूळ असलेल्या 1 क्षेत्रफळावरील वाढ आहे. 100 वरील किती, 100 0.21 सोबत लेकरांनो गुणीला छेदस्थानी 1 मांडा, नका मांडू, अंशस्थानी हा गुणाकार 21%. हे पोरांनो तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. तुम्ही म्हणसाल सर 21% खाली छेदस्थानी 1 आहे ना, 21%च्या छेदस्थानी कुठलीच संख्या, कुठलंच पद हे एकटं नसते लेकरांनो. याच्यासुद्धा छेदस्थानी 1 हा असतो. तो मांडला काय न मांडला काय, तो अदृश्य का असे ना असतोच. म्हणून 0.21 गुणिला 100 21% हे तुमच्या लेकरांनो विचारल्या प्रश्नाचं उत्तर. नवीन क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल, 21%. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. लंब वृत्तचित्ती ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.